ओम नमो भगवते वासु। सगळं आवरायला 5 वाजता उठलेले मी. 5 वाजता उठूनसुद्धा म्हणजे काही ना काहीतरी राहतंच पूजेच्या वेळी. आता एवढं काय काय हां ही तयारी करायची ती तयारी करायची असं करून होतं. नशीब आरव बसणार आहे पूजेला म्हणून तर अजून अवघड झालं असतं. त्यात पाऊस बरोबर आज सुरू झाला आहे सकाळपासून. सगळं आवरून बाहेर सगळं साफसफाई करणं घरातलं. नशीब त्या ताई आहेत मदतीला म्हणून त्या आपण पोळीचा स्वयंपाक करून गेले. मम्मी आता आले लवकर पहिल्याकडे ती प्रसादाचा शिरा करते. आरूला बसवले पूजेला. मी आत्ता तयार झाले इथं सगळं भटजींना तिथून काय एक गोष्टी घासून घासून हात तरी असे हे झालेत पूर्ण. तर आता आरो बसलाय पूजेला जवळचला आणि ही छान महेश्वरीच नेसले परत. चलो प्रणतो असुंगी दिवाग्रह्म दिवाग्राय नमो नमः तदशंगदुषाराभं सर्वधरणो संभवं नमामि सदनोऽसं शंभोरुडभूषणं सोमाय नमो नमः. आता सगळ्या सुपाऱ्यांना पाणी लावायचं. धरणगर्भसंबोध विद्युत कांती समप्रभं कुमारं शक्त्या संज मंगलं प्रणमाम्यं भौमाय नमो नमः. प्रियं गोकुलिकाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणवेतमः तं बुधं प्रणमाम्यं बोधाय नमो नमः. देवानांच ऋषीनांच गुरुकांजनसनेभं पाणी फिरून नैवेद्य श्री सत्यनारायण संगायत्र ब्रह्मदेवताभ्यो नमो नमः. नैवेद्यार्थे महानैवेद्यं समर्पयामि हिम श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. आता 3 वेळा जमिनीवर पाणी सोडायचं. जमिनीवर सोडते शारणं समर्पयामि मुखप्रसारणं समर्पयामि प्रोद्वर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि हिम श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. महातों भूर्भुवः स्वः गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. चांगली बुद्धी म्हणजे त्याच्यापेक्षा यशवंत भव गुणवंत भव. इकडे हॅपी बर्थडे म्हणे. विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. भरपूर मोठा हो. भरपूर नाव का मग मोठा क्रिकेटर हो. पडतं. आजूबाजूचे जे शेजारी होते ज्यांना आदल्या दिवशी मी निमंत्रण देऊन आले होते तर तेही लोक सगळे आले. आता हळूहळू ओळखी होतील आणि जरा अजून जास्त ओळख वाढेल. छान वाटलं हे सगळे लोक आले तेव्हा माझ्या घरी. आता सगळेजण विचारतील तुझ्या नंदूबाई कुठे दिसत नाही आहे. तर ताई आल्यानंतर सांगते त्या का दिसत नव्हत्या त्या. ॲक्च्युली सगळ्यांना सांगितलं होतं यायचं पण होतं फिक्स झालं पण अचानक एक अशी गोष्ट झाली की ज्याच्यामुळे त्यांना येता नाही आलं. आणि ते आम्ही गणपतीला जेव्हा त्या येतील तेव्हा मी नक्कीच सांगेन काय काय गोष्टी आहेत त्याने हळूहळू तुम्हाला ब्लॉग्समध्ये समजतीलच. तन्वीला पण येता आलं नाही कारण तन्वीचे पण कॉलेजचं थोडंसं आहे त्याच्यामुळे. तिकडे मला की त्याला थँक्यू. संध्याकाळी ये पण सगळ्यांना. हा ते तर येणारच आहेत का. तिथे दिखाता हुआ अभी तक. माझ्या मामानं काय केलं नव्हतं मला ना माझ्या बड्डेवर ना 11 गिफ्ट दिलं. 11 आता देणार तू. तू इथंच थांबणार. तू इथंच थांबणार. डोकं मारून आम्ही 10 वाजेपर्यंत इथेच असणार आहे. चांगलं आहे. आता संध्याकाळी आपण हॉलवर जायचं बर्थडे सेलिब्रेट करायला. बघूया काय थीम. मम्मी 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 हम खाते क्या. नाही थांब जरा वेळ फ्रीजरमध्ये. मम्मी बंद करू. मम्मी तुझा व्हिडिओ करून झाल्यावर काय करूया. दस्ताने मारतात अशा दस्ताने मारतात म्हणून सांगायला मला.
आणि ह्या आहे आमच्या लई नॉटी आहे एकदम. होय नवीन टीचर डस्टर मारतात तुम्हाला. डस्टर माझं बोलायचं. श्रद्धांनी कागदाचे बोळे करून मारायचे. नाहीये. माहिती आहे नाही. इथं बघा बेबी मिस आहे. खूप लोक आता नवीन ब्लॉग बघणारे सुद्धा असतील, तर मी सांगते की आता जिचे मी ओटी भरणार ती माझी आत्ती बहीण आणि ते तिचे मिस्टर आहेत. वास्तुशांतीला ती येऊ शकले नव्हती कारण ते लोक बाहेर देशी फिरायला गेले होते त्याच वेळेला बरोबर. आता अर्धी झोपेत आहे. सिया झोप आली. हाँ झोप आली. काहे किस लिए? प्रथा है इसलिए और निशा काहे किसलिए अगं त्यांचा वेगळा कशी करे आता नाही दोघांनी हात धरले तरी चालते. सियाला मी बापाचा ड्रेस पाठवले ऑनलाईन. ए, तिच्या मामाच्या दुकानात घे ग तिला. मग काय ड्रेस कोणी दिला का? हा बाबू बोले ना का मगापासून बोलूच बोलते बोलून मूडवर आहे. हे घंट्या वाजून गेल्या बघ तिकडे. मग ती स्वतः आहे ना दिवसभर इथंच थांबू. परत असला मुंबईला नाही जात नाही आम्हाला पुरी पाहिजे घरात. काय केली का सिया? उद्या येणार तू इकडे? गाड्या घ्यायला येणार ना आराधनाकडे? गाड्या भरपूर आहेत आराधनाकडे. अजून पूर्ण बॅग भरली अशी. आणि आता लपवून ठेवलंच. रणवीर त्या दोघांना ठेवा. रणवीर कुठे गेला? तू येणार यो वेळेत? काय रन्नो बर्थडे बर्फी. रानी इधर घे की खा. लाजा लागलास काय? ती कसली रे? येताना वाटतं भेटली. काय काय? सगळं आहे. हॅलो तुझं काय झालं की सकाळी? आता यांच्यावर अरे कुठे मामाच ना थकवा आला ना. मी अर्धा झोपायचं म्हटलं पण झोप पण व्यवस्थित मिळाली नाही. आता सगळेच जण चाललो आहे हॉलवरती तयार व्हायचं. 5:30चा टायमिंग दिलं पण 5:30 इथंच वाजलेत. तरी 6:30पर्यंत होतं आहे सगळं म्हणून त्याच्यासाठी तर पटपट तयार होऊन निघतो आहे. ही साडी पूर्ण मी लुक तयार झाल्यावर दाखवते आता. टिक्काला ओढू नको. वाईड अँगल लावते ना. वाईड अँगल लावते. पहिला विसरा लागली सगळं. ताट बस रे. जॅकेट बराबर कर. आपल्याला स्कूटीवर जावं लागणार. यातलंच घे फुटेज ते तू ओळख. आग्रह कर. मेकअपच्या नावाने पावडर लावली. तुला काय मेकअप करायला पाहिजे होता काय पूर्ण? पॉन्ड्स पावडर. लिपस्टिक लावूया काजळ लावूया. हे चकमक लाव त्याला. मला लावलेली होती ऑलरेडी. फोन येऊ लाय फोन येऊ लाय. तर राहून देतो वरलं झालं. ड्रायर आहे वर. ड्रायर आहे वर. ओला काय वरती वेही करून घ्या पाहिजे. काय करायचं? कोण राहिला अजून? एक 5 मिनिट करतो. तिघी होतं आणि दोघांनी कोणाला तर बोलावं पाहिजे. राजीला जरा सांग. तुम्ही ओवाळ काय होत नाही त्याला. तुम्ही ओवाळ. राजेश झालं का नाही अजून? झालं आवरलं. ते हे सोडूया बाबा पडदे सोडूया. का सोडूया काय म्हणायला लागले जायला लागले सगळे. मग लाईट सुरू करून ठेवून जाऊया.
चालेल ना. तिकडे वाऱ्याला यायच्या पण ते रे. वारा कसा येईल आता? राहू दे घ्या मग. हसरा चेहरा ठेव रे, हसरे चेहऱ्याने मतलबी नाही इस दुनिया में. मतलब ही नहीं यार मी. नाही टाका. आरवचा बड्डे बाबा, बड्डे आरवचा. बड्डे लोक वड्डी वड्डी पसंद. खूप मोठा हो. शाण्यासारखा वाघ. राजी लवकर या. चला वेळ झालाय. मला अंगठी घ्यायचं लक्षात करा. रणवीरला बी दे ग गोड. चल बाई प्रेमानं बघ कशी. इकडे बघ चेहऱ्यावर हास्य बघ तिच्या. दादाला दादाला तिकडे तिकडे बघा. दादाकडे बघ ग. चला आता ते मी खातो म्हणणार अगोदर. हसते बघ की कसं. पी दे पी दे पी दे पी दे पी दे लवकर. अगं लागेल 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 लावून घे. चला 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 तर मम्मी आरती निघालोय आता सगळे हॉलकडे. नयन वगैरे सगळे तिकडून येणार आहेत. थोडा वेळ थांबून ते सगळे लोक गेले होते. त्यानंतर मम्मी त्यांनी गावाकडं मावशी वगैरे सगळे आलेली. चहा वगैरे झाला त्यांचा. माता निघतो आता 6:30 झालं. 5:30 होतं आमचं. तर आता निघतो आहे. खूपसं सगळं व्यवस्थित छान होईल आणि चला निघूयात. आणि सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आरवसाठी वाढदिवसाच्या. त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. सगळ्यांचेच मेसेज वाचता आले नाहीत. जेवढे जमतील तेवढे मी बघते आहे. पण सगळे मेसेज मी बघितलेले आहेत. फास्ट असं हे करून रिप्लाय करायला एवढं हे झालं नाही, कारण दिवसभरात खूपच पाहुणे वगैरे होते म्हणून. थँक्यू सो मच. चलो हा हॉल आहे इकडे, सूर्या सांस्कृतिक भवन. आणि हे माझ्या आरू बेबीसाठीचं सेलिब्रेशन. अरे हे पसरलंय थांब सगळं. माहिती आहे मला. सांगे सगळं छान वाटतं. हे बजेट नाचा आहे त्याच्या आम्ही सांगते ग. कळालं मला काय आहे ते. गपे एवढं काय काय. राजीच दिलं तर राजीच व्हिडिओ मध्ये घेतोय. आणि त्यांचा बहीण आहे. हा आणि हा मुली आहे. निवास वगैरे यायचं आहे. आणि ते बाकीचे पण जरा घाबरलं. घाबरायचं काय, कॅमेरा आहे. निमंत्रण जे यांना दिलं होतं ते सगळे जवळचे होते. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये छोटासा असा हा सेलिब्रेशन आम्हाला करायचं होतं, जे मेमोरेबल राहील आणि आपल्या लोकांमध्ये छान सेलिब्रेट होईल असं. तर सगळी मंडळी, सासर माहेरकडची सगळी मंडळी आली होती आणि अजूनही येत होते. त्यासोबतच जे शेजारी होते त्यांची वाट बघत आम्ही थांबलो होतो, जेणेकरून सगळे आल्यानंतर आपण बड्डे सेलिब्रेट करू याच्यासाठी. ताईंना, तन्वी, अक्षय दादांना मिस करत होतो. दादांचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे त्याने, तर तो मी पुढे लावते. आरवसाठी त्याने मेसेज दिलाय. हॅलो आरव, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बस ना. आरव हा लहानपणापासूनच हुशार आहे आणि त्याला चित्रकलेची आणि क्रिकेटची फार आवड आहे. हे तुम्हाला तर माहितीच आहे. वन्स अगेन हॅपी बर्थडे. आरव खूप मोठा हो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला यश लाभो. कोमल, अक्षय आणि अभिषेक बड्डेला नाही आहेत. कोमल तिच्या दीदीच्या घरी गेलेली आहे नाशिकला आणि अक्षय जॉबवरती आहे आणि अभि बॉर्डरवरती आहे. तर ते सुट्टीला येणार आहेत, त्यामुळे ते तिघं आहेत. बाकी सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. साक्षी, दोघी आत्या, त्यानंतर माझ्या मावशीचा मुलगा, त्याच्या हातात छोटं बाळ आहे. त्यानंतर नयन, सिया हे लोक पण आलेले आहेत. नयनचे मिस्टर जे सकाळी दिसले होते तर तेही परत गेलेले आहेत, कारण त्यांचंही ऑफिस आहे त्याच्यामुळे. आरवचा जन्मच रविवारी झाला होता आणि त्याचा हा वाढदिवस रविवारीच आला आहे, त्याच्यामुळे नशीब सगळ्यांना येता आलं रविवार सुट्टी असल्यामुळे. सो हा आत्याचा मुलगा माझ्या, साक्षीचे मिस्टर. जर नवीन कोण असेल तर त्यांना सांगते. आणि तिथे पाठीमागे साक्षी आणि तिचा मोठा मुलगा रणवीर आहेत. रणवीर दिवसभर घरी होता तर त्याच्याबद्दल मी ते सांगत होते तिला. आलेली आहे.